तुझं माझं नातं भाग 3. दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटलं आणि पाच अवनीला म्हणाला, ऑफिसचं काम आहे, आपल्या दोघांना जायचं आहे. आणि अवनी व पार्थ गाडीत बसून बाहेर निघाले. गाडीत संपूर्ण शांतता होती. फक्त रेडिओवर मंद स्वरात गाणं सुरू होतं. तुझ्यात जीव रंगला. आणि खिडकीबाहेरचा पाऊस नुकताच ओसरलेला होता. पण वातावरणात गारवा आणि एक न सांगता येणारी हळूवार जादू भरली होती. पाचचं लक्ष रस्त्यापेक्षा तिच्या श्वासाच्या लयीकडे अधिक गेलं होतं. एक क्षण होता जो रिंगाळलेला वाटत होता. गाडी अचानक थांबली. थोडं खाली उतरशील का? पाचच्या हळू आवाजात म्हणाला. अवनीने त्याच्याकडे पाहिले. क्षणभर गोंधळली, पण काही न विचारता दरवाजा उघडून बाहेर पडली. पावसाच्या थेंबांनी आता गाडीच्या काचांवर लयबद्ध ताल धरला होता. समोर एक छोटंसं गार्डन होतं. हिरवंगार गवत, बाजूला कापसासारख्या पांढऱ्या फुलांची सजावट. तिथे आधीच कोणीतरी फुलं, मेणबत्त्या आणि एक छोटंसं लाइटिंग उभारलं होतं. सगळं अगदी स्वप्नातल्यासारखं. ती अजूनही गोंधळलेली. हे काय? पार्थ काहीच बोलला नाही. तिचा हात हलकेच पकडून तिला गार्डनच्या मध्यभागी घेऊन गेला. अवनीचं हृदय धडधडायला लागलं. त्यात गारवा, संथ पावसाचा सुवास आणि हातावरच्या त्याच्या स्पर्शामुळे अंगावर शहारा आला होता. पार्थ तिच्यासमोर गुढीवर बसला. तो क्षण थांबल्यासारखा वाटत होता. अवनी, त्याचा स्वर खोल, नजरेत गूढ प्रेमाचा आभास होता. तो पुढे म्हणाला, आयुष्य खूप काही शिकवतं, पण काही लोक भेटतात जे आपल्याला समजून घेतात, मन शांत करतात आणि त्यांच्याशिवाय सगळं रिकामं वाटतं. अवनी मोहिते, विल यू मॅरी मी? अवनीच्या डोळ्यात क्षणभर काळ थांबला. अश्रूंच्या हलक्या थेंबांमधून तिची भावना ओघळत होती. ओठ थरथरत होते, पण तिच्या डोळ्यात स्पष्ट होतं, हो. ती हळूच म्हणाली, हो पार्थ सर, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. पार्थ हसला, एकदम शांत, तृप्त. त्याने तिच्या बोटात एक डायमंडची अंगठी घातली. ती लाजली. नजरेतून नजरेशी संवाद झाला आणि मग ती जवळ आली. हलक्या थरथरत्या हातांनी त्याच्या गळ्यात हात घातले. त्याच्या छातीशी टेकली. दोघं एकमेकांच्या मिठीत विरघळले. त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट घट्ट होते. तिचे थरथरते हात त्याच्या पाठीवर, त्याच्या हृदयावरचा ठोका एकत्र झाला होता. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. पावसाचे थेंब त्यांच्यावर पडू लागले, पण ते हलले नाहीत. नजरा भिडल्या. चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबाबरोबर भावना ओसंडून वाहू लागल्या. त्याने तिच्या गालावर हात ठेवला. तिच्या लाल ओठांवर त्याची नजर स्थिरावली आणि हळूच, खूपच हळूच तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा पहिला थरथरता स्पर्श ठेवला. ते पहिलं किस. काही बोललं नाही गेलं, पण जग तिथेच थांबलं. अवनीच्या शरीरातून शहारे उठले. तिच्या बोटांनी त्याच्या शर्टचं कॉलर घट्ट पकडलं. किस हळूहळू डीप झाला. पावसाच्या साक्षीने त्या गार्डनच्या कोपऱ्यात दोन आत्म्यांचं एक होणं सुरू झालं होतं. पार्थने हात तिच्या ओल्या केसातून फिरत होता आणि ती त्याच्या मिठीत अजून घट्ट झाली. पावसाने आता त्यांची प्रत्येक नस भिजवली होती, पण त्यांना त्याचं भानच नव्हतं. दोघांचे ओठ हलकेच वेगळे झाले आणि तिच्या कपाळावर त्याने एक लांब किस घेतला. तुला थंडी वाजते का? तो हळूच पुटपुटला. ती काहीच बोलली नाही, फक्त त्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच पुटपुटली. तुमच्यासोबत असल्यावर नाही वाजत थंडी. तो हसला. मग हातात हात घेत त्यांनी ते गार्डन सोडलं आणि गाडीत परतले. दोघेही ओले होते. गाडीत एसी बंद केला होता. गाडीत पूर्ण शांतता होती. गाडीत केवळ श्वासांचा आवाज होता. दोघं एकमेकांकडे पाहून हसले. मग पार्थने कार चालवायला सुरुवात केली. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे सगळं खरंच होतंय का? तो म्हणाला, हो, आणि हे फक्त सुरुवात आहे. घरी जाताना गाडीत पुन्हा एकदा तिचा हात त्याच्या हाताला लागला, पण यावेळी तिने तो हात खूप घट्ट पकडला. नजरेत नाजूक लाज आणि हृदयात खोल प्रेम होतं. थोड्या वेळातच अवनीचं घर आलं. गाडी थांबली. बाहेर रस्त्यावर थोडा उजेड, शांत रात्र आणि गाडीत फक्त दोघं. अवनीने वळून त्याच्याकडे पाहिलं. थँक यू पार्थ. पार्थ काहीच बोलला नाही, फक्त तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. अवनी हलकसं हसली. चला आता निघते, ती म्हणाली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हाताचा घट्ट स्पर्श अजूनही तिच्या बोटांभोवती होता. पार्थ हात सोडणारे, ती थोडी काळजीला येऊन म्हणाली. तो तसाच तिच्याकडे बघत म्हणाला, माझी गुड नाईट
किस अजून बाकी आहे. ती एकदम गोंधळली. डोळे मोठे झाले. पार्थ प्लीज आता नको ना. काकू बघतील आपल्याला, खिडकीतून पाहत असतील. पार्थ तिच्या अगदी जवळ सरकला. त्याचे ओठ तिच्या गालाच्या अगदी जवळ. हळूच कुजबुजला. काकू कधी ना कधी सासूबाई होणारच आहेत. त्यांना आत्ता सराव होऊन द्यायला पाहिजे. अवनीने ओठावर बोट ठेवत त्याला दूर करत म्हटलं, श्श, काहीतरीच, मला जायचंय. तो तिचा हात अजून घट्ट पकडतो. फाईन, पण एक डील. गुड नाईट किस नाही दिलीस तरी मी मनात घेतो. ती हलकीशीच लाजून खाली मान घालते आणि एकदम गडबडून म्हणते, बाय, गुड नाईट, आणि प्लीज ड्रीममध्ये घ्या तुमचा किस. पार्थ मिश्किल हसतो. तुझा आदेश माझं स्वप्न. ती उतरते, दरवाजा बंद करते आणि अजूनही मागे वळून एकदा बघते. तो तिथंच होता. खिडकी उघडून तिच्याकडे पाहत होता. मधूनच तिने लाजत ओठ हलवले. गुड नाईट मिस्टर देशमुख. तो ओठावर बोट ठेवून म्हणतो, स्वप्नात भेट. मिसेस देशमुख टू बी. ती रात्री झोपताना डायरी काढते. लिहिते, आज मी माझं आयुष्य बदलणारं उत्तर दिलं. पार्थ सर आत्ता सर वाटत नाहीत. त्यांचं प्रेम इतकं उबदार, इतकं शुद्ध आहे की माझं मन पूर्णपणे त्यांचं झालंय. आजचा पाऊस आयुष्यभर आठवणीत राहील. त्याच रात्री पार्थ त्याच्या रूममध्ये एकटाच होता. तो रात्रीपर्यंत त्या क्षणामध्ये हरवलेला आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते लाजरं हास्य त्याच्या मनात कोरलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ देशमुख वाड्यात नेहमीसारखी शांतता होती. पण पार्थच्या मनात कालच्या पावसातला क्षण अजूनही जिवंत होता. हातात कॉफीचा कप घेऊन तो गॅलरीत उभा होता. समोर हिरव्या झाडांवरून येणारा गारवा त्याला काहीतरी वेगळं वाटायला लावत होता. मागून आई सुवर्ण देशमुख आली. पार्थ गप्प गप्प उभा पाहून ती म्हणाली, पार्थ, काहीतरी विचारात दिसतोयस, कालपासून पाहते. पार्थ हलकं हसला. आई, एक सांगू? बोलणारे. तू श्रीदेवीला पाहिलं होतं ना? अवनी. मी तिला माझ्या मनातलं प्रेम सांगितलं आणि ती हो म्हणाली. सुवर्ण क्षणभर थक्क झाली. डोळे विस्फारले. काय? म्हणजे तीच मुलगी आपल्या ऑफिसमध्ये? हो आई. आणि आता ती माझ्या आयुष्यातही आहे. सुवर्णाच्या डोळ्यात आनंद चमकला. तिने त्याच्या गालावर हात फिरवत ओल्या डोळ्याने हसत म्हणाली, माझं बाळ मोठं झालंय आणि निवडही अशी की माझं मन भरून आलं. ती गोड आहे, सोज्वळ आहे. मी शिर्डीत बघितल्यावरच ठरवलं होतं. देवानेच पाठवली तिला आपल्याकडे. परत पार्थने हसत मान हलवली. आई, मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलंय. सुवर्ण पूर्णपणे भावूक झाली. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे रे. तेवढ्यात पार्थ वडिलांकडे गेला. ते पेपर वाचत होते. पार्थने शांतपणे बसून विचारलं, बाबा, एक महत्त्वाचं बोलायचं होतं. राजेश देशमुखांनी चष्मा काढत त्याच्याकडे पाहिलं. बोल रे. मी लग्न करायचं ठरवलंय आणि ती मुलगी आपल्या ऑफिसमध्ये काम करते. अवनी म्हणते. राजेश थोडे गंभीर झाले. ओळख आहे तिची, खूप हुशार आहे. पण तुझा विचार पक्का आहे ना? बाबा, तिच्याशिवाय आता काहीच उरलेलं वाटत नाही. आईने तिला आधीच पसंत केलंय आणि ती खरंच वेगळी आहे. राजेशने शांतपणे एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, ठीक आहे, उद्या मी आणि तुझी आई जातो तिच्या घरी मागणीसाठी. पार्थ म्हणाला, बाबा, एक विनंती आहे. तुम्ही अवनीला काही सांगू नका. तिला हे सगळं मी सांगावं असं वाटतंय मला. राजेश आणि सुवर्ण हसले आणि गमतीने मान डोलावली. दुसऱ्या दिवशी सकाळ अवनी अवनी घरात नेहमीसारखी तयारी करत होती. कॉलेज आणि ऑफिसचं सामान घेत होती. तेवढ्यात मिनल काकू किचनमधून ओरडल्या, अवनी, दूध उकळून ठेव आणि जा. वेळ नको घालवू. हो काकू. अवनी शांतपणे बोलून काम करत होती आणि सगळं काम झालं अवनी ऑफिसला गेली. इतक्यात बेल वाजली. मिनल काकूने दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं तर सुवर्णा देशमुख आणि राजेश देशमुख उभे होते. त्यांचा रुबाब, सौम्य हसू आणि त्यांचा शालीनपणा पाहून काकू एकदम गडबडल्या. या बसा. नमस्कार. काकांनीही आदराने नमस्कार केला, कारण देशमुख फॅमिलीला कोणी ओळखत नाही असं पुण्यात कोणी नव्हतं. काकू घाबरत म्हणाल्या, बोलायचं होतं तर आम्ही आलो असतो ना. एवढं लांब कशाला यायचं? सुवर्णा गोड हसून म्हणाल्या, आम्हाला स्वतः यावंसं वाटलं. आमच्या पार्थला तुमची अवनी खूप आवडते. आम्ही तिला मागणी घालायला आलोय. काकू एकदम थांबल्या क्षणभर आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या,
हो, पण तिने काहीच सांगितलं नाही. आणि तुमचा मुलगा एवढ्या मोठ्या घरातला आणि आम्ही लहान. राजेश देशमुखांनी शांत पण ठाम आवाजात म्हणाले. आमच्यासाठी घराणं नाही, मुलगी काय आहे ते महत्वाचं आणि आम्हाला ती पसंत आहे. काकू थोडं चेहरा वळवून म्हणाल्या, ठीक आहे, पण थोडं शिकावं लागेल वागणं, बोलणं. सासर म्हणजे थट्टा नाही. सुवर्णा थोडं हसत पण ठाम म्हणाल्या, शिकवायला आम्हीही आहोत, पण प्रेमाने, आपुलकीने. आम्हाला सून नको, मुलगी हवी आहे. आणि अवनी आमच्यासाठी तशीच आहे. काकांनी आनंदाने मान डोलावली. मला खूप आनंद झाला. अवनी ही आमचं भाग्य आहे. आणि बोलल्यानंतर लग्न ठरलं. पार्थने आधीच फोनवर काकांकडे सांगितलं होतं, तिला काही सांगू नका. फक्त एवढंच सांगा की एक स्थळ आलं आहे आणि आम्ही होकार दिला. संध्याकाळी अवनी घरी परतली. दरवाजातून आत जात असताना काका तिला थांबवतात. अवनी, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय काका? काकू मध्येच बोलतात. तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे आणि आम्ही होकार दिला. अवनी एकदम गोंधळली. म्हणजे काय? कोण? काकांनी तिच्या केसावरून हात फिरवत शांतपणे फक्त एवढंच सांगितलं, चांगलं स्थळ आहे. आम्हाला पसंत आहे. तुला आवडेल. अवनीच्या मनात तुफान जाणवत होतं, पण चेहऱ्यावर भाव लपवत ती रूममध्ये जाते. रात्री उशिरा अवनी तिच्या खोलीत एकटीच बसलेली होती. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. हातात मोबाईल आणि मनात हजार विचार. तिच्या मनात उलथापालथ सुरू होती. अचानक तिने पार्थला कॉल लावला. अवनीचा थरथरता आवाज. पार्थ, माझं लग्न ठरलंय. काकांनी कोणाशी तरी माझं लग्न ठरवलंय. काहीही विचारलं नाही त्यांनी. मला काहीही कळत नाही पार्थ. मी तुटले पार्थ. ती अक्षरशः रडत होती. श्वास अडखळलेला आवाज थरथरत होता. पाठला धक्का बसतो. त्याला कळत नाही लगेच काय बोलावं, पण तो शांत स्वरात बोलतो, अवनी, प्लीज शांत हो. मी आहे ना. अवनीचा रडवेला आवाज वाढतो. नको, त्या शब्दांनी शांत होणार नाही मी. तू ये, आत्ताच्या आत्ता ये. मला तुझी गरज आहे. पार्थ एक क्षणही न दवडता लगेच गाडीची चावी घेतो आणि जोरात घराबाहेर पडतो. गाडी चालवताना त्याच्या डोक्यात फक्त एकच चेहरा, अवनीचा. तिचा रडवेला चेहरा, तिचे थरथरते शब्द त्याच्या काळजात सलत होते. अवनीच्या घरी पोचतो. गेट बाहेरून कॉल करतो, अवनी, मी आलोय. बाहेर ये ना प्लीज. काही क्षणात दरवाजा उघडतो आणि अवनी धावत बाहेर येते. चेहरा रडून सुजलेला, केस विस्कटलेले, डोळ्यातून अजूनही पाणी थांबत नव्हतं. तिने पाहता क्षणी पार्थच्या गळ्यात स्वतःला झोकून दिलं आणि जोरात रडायला लागली. पार्थ, मला नाही करायचं लग्न. प्लीज मला कुठेतरी घेऊन जा. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पार्थ तिला घट्ट मिठी मारतो. डोक्यावरून हात फिरवत शांत करायचा प्रयत्न करतो, पण ती काही केल्या थांबत नाही. तिच्या तोंडून सारखं एकच, मला नाही करायचं लग्न पार्थ, मला नाही करायचं. पार्थने हलकं हसत तिच्या कानात कुजबुजलं, खरंच नाही करायचं लग्न? अवनी त्याच्याकडे रडत रागात बघते. हो, नाही करायचं. पार्थ थोडा शांत हसतो. पण जर हे लग्न माझ्यासोबत असेल तर? अवनी काही बोलत नाही. तिला काही ऐकूच येत नव्हतं. ती फक्त रडत असते आणि त्याच्या खुशीत शिरलेली असते. पार्थ तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडतो आणि तिच्या अश्रूंनी भिजलेल्या ओठांवर एक दीर्घ खोल प्रेमळ किस करतो. तिच्या थरथरत्या ओठांवर आपलं प्रेम सांडतो. तो किस त्या दोघांच्या प्रत्येक भावना, भीती, प्रेम आणि आश्वासनांनी भरलेला असतो. त्या क्षणात वेळ थांबतो, श्वास थांबतो, आवाज थांबतो. काही सेकंदांनी पार्थ तिच्या होठावरून हलकेच आपले होठ अलग करतो आणि डोळ्यात बघत म्हणतो, अवनी, तुझं लग्न माझ्यासोबत ठरलं आहे. माझ्या आई-वडिलांनी तुला मागणी घातली आणि तुझे काका-काकू हो म्हणाले. हे सगळं सरप्राईज म्हणून तुला सांगितलं नव्हतं. अवनी अवाक होते. तिचे अश्रू अजूनही थांबलेले नसतात. पण आता ते दुःखाचे नव्हे, तर आनंदाचे असतात. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहते, काहीही न बोलता. मग अचानक ती त्याच्या गळ्यात हात घालून त्याला जीव तोडून मिठी मारते आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवते. अवनी म्हणते, पार्थ, तू असं सरप्राईज नको द्यायला पाहिजे होतं. माझं हृदय थांबेल कधी? मी मेल्यासारखे झाले होते. पार्थ तिच्या केसांमध्ये हात फिरवत असतो. माझ्या मिसेस देशमुखला सरप्राईज न दिलं तर मी काय उपयोगाचा नवरा? अवनी त्याच्यावर प्रेमाने रागवते आणि त्याला अजून घट्ट मिठी मारते. त्या रात्री दोघं तिथेच एकमेकांच्या मिठीत, एकमेकांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये हरवून जातात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.